खरंच विश्वास बसत नाहीये. कारण सोलापूरच्या एका गल्लीतली सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेली मुलगी, जिने आयुष्यभर गरिबीचे चटके खाल्ले, जिला सत्ता म्हणजे काय, राजकारण म्हणजे काय, पॉवर म्हणजे काय, पॉलिटिक्स म्हणजे काय, या कुठल्याही गोष्टीचा स्पर्श नव्हता. परंतु वडील दलित पॅन्थरचे कार्यकर्ते, काबाड कष्ट करणारे माझे आई वडील, कदाचित त्यांना राज्यसभा म्हणजे काय आणि वरिष्ठ सभागृह म्हणजे काय आणि कनिष्ठ सभागृह म्हणजे काय हे पण त्यांना सांगून सुद्धा खरं वाटणार नाही. मला वाटतं की मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या एका गोर गरीब दलित की बेटी, भीमराज की बेटी, जे मी प्रत्येक वेळेला अभिमानानं सांगते, त्या भीमराज की बेटी, गरीब की बेटी, दलित की बेटीला दिलेला हा न्याय आहे असं मला वाटतं. माझी उमेदवारी माझी नाहीये, ही बाबासाहेबांच्या हातातील पेनाची उमेदवारी आहे, ही सावित्रीबाई फुलेंच्या हातातील पाटीची उमेदवारी आहे, ही संविधानानं आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेल्या अधिकाराची उमेदवारी आहे. त्यामुळे आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी योगदान दिलं त्या सगळ्या महापुरुषांचे आभार. मान्य एकनाथजी शिंदे साहेब हे भाऊ म्हणून या गरीब बहिणीच्या पाठीशी उभे राहिले. शाळेत असताना पायात चप्पल सुद्धा नसायची आणि अनवाणी पायानं सोलापूरच्या गल्लीच्या रस्त्यावर चालणारी मुलगी आज दिल्लीला जातीये. खरं वाटत नाहीये. तुमच्या या डोळ्यातनं पाहायला मिळतायत, भावनिक आपण झालेला आहे. काय नेमकी आठवणी येतात? खूप आठवणी आहेत. भावनिक एवढ्यासाठी की जेव्हा मी शिवसेनेमध्ये आले, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून मी प्रवेश घेतला. खरं तर मिथ आहे राजकारणामध्ये की तुम्हाला राजकारण करायचं असेल तर तुमचा बाप मोठा असावा लागतो, तुमचं नाव मोठं असावं लागतं, तुमचं आडनाव मोठं असावं लागतं. मी मोठ्या बापाची पोरगी नाहीये, पण जर तुम्ही कष्ट करत असाल, जर तुम्ही पक्षासाठी प्रामाणिकपणानं